नमस्कार मंडळी, कोल्हापूर स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहे. मी एक होम बेकर आहे. मला ऑर्डर आलेली की ब्लॅक फॉरेस्ट केक बनवा अर्धा किलोचा. त्यासाठी अर्धा किलोसाठी 6 इंचाचा मी टीन घेतलेला आहे. त्याला ऑइल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. सगळीकडे ऑइल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता एक मी बाउल घेतलेला आहे. आता अर्धा किलोसाठी 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे, चॉकलेटचं प्रीमिक्स. तुम्ही 160 ग्रॅम प्रीमिक्ससुद्धा घेऊ शकता. मी इथं कपानं मेजरमेंट केलेलं आहे. त्यानंतर 1.5 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे. तुम्ही जे स्वयंपाकात जे ऑइल टाकतात तेच आपण इथं वापरलेलं आहे. त्यानंतर इसेन्स घेतलेला आहे चॉकलेटचा. अर्धा किलोसाठी 5 ते 6 थेंब इसेन्स वापरले आहे. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपलं बॅटर मिक्स करायचं आहे. त्यामध्ये गुठळे होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्या. पाणी आपल्याला हवं असेल तर पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपण या टीनमध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. बाउलमधलं सर्व बॅटर काढून आपल्या या टीनमध्ये घालून पसरून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 वेळा आपल्याला हे टॅप करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये एअर बबल्स असतील ते बाहेर येतील. आता मी इथं कढई घेतलेली आहे. कढईमध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर हे टीन ठेवून दिलेलं आहे आणि त्यावर ताट झाकून त्यावर काहीतरी ओझं ठेवायचं आहे. मी इथे पोलपट ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे बेक होण्यासाठी 25 ते 30 मिनटं ठेवायचं आहे. मी इथं प्रीहीट केलेलं नव्हतं तरी पण आपला स्पंज व्यवस्थित बेक होणार आहे. आता अर्धा किलोसाठी 240 ml आपण क्रीम घेतलेली आहे आणि ती आता बीट करून घेतलेली आहे. बघूयात आता 25 मिनटं झालेली आहेत. आपण आपला केक तयार झाला आहे का बघूयात. बघा कसा मस्त आपला केक बेक झालेला आहे. आपण चाकू किंवा स्टिकच्या सहाय्याने आपला बेक झाला आहे की नाही ते पाहू शकतो. आता शुगर सिरप करण्यासाठी मी इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा माझा 1 चमचा आहे. त्या चमच्यानं 1 चम्मच मी साखर टाकले आहे. तुमच्या घरातील 2 चमचे तुम्ही टाकू शकता आणि यामध्ये 2 थेंब मी चॉकलेट इसेन्स वापरलेला आहे. साखर विरघळेपर्यंत ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला केक आपण आता टीनमधून बाहेर काढायचं आहे. चाकूच्या सहाय्याने कडेनं हे करून मग ते बाहेर काढायचं. आता आपल्याला केकचे 3 लेयर करून घ्यायचे आहेत. त्यामुळे चाकूच्या सहाय्याने आपण कडेनं त्याचे थोडं थोडं काप करून घ्यायचं आहे आणि दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे. हे बघा, दोरा त्या खाचेमध्ये घालून आपल्याला दोरा सहज ओढायचा. मग आपल्याला हे त्याचे भाग होतील. असेच आपण दोन्ही पण कट करून घेऊया. आपण याचे 3 भाग करून घेतलेले आहेत. ते बघा मस्त असे 3 भाग झालेले आहेत. आता आपण पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि ग्लासमध्ये घालायची पायपिंग बॅग आणि त्यामध्ये क्रीम भरून घ्यायची आहे. क्रीम व्यवस्थित बीट करून घ्यायची आहे, तरच आपला केक आपली फिनिशिंग व्यवस्थित होते. आता आपण बेसला क्रीम लावून घेऊयात आणि जो आपला बेस स्पॉन्जचा शेवटचा लेअर होता तो आपण खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर शुगर सिरपनं आपल्याला स्पॉन्ज सगळा भिजवून घ्यायचा आहे. व्यवस्थित शुगर सिरप लावायचं आहे. त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून ती आपल्याला इथं लावायचं आहे. पायपिंग बॅगमध्ये भरून लावल्यामुळे व्यवस्थित आपल्याला ती लावता येते. त्यानंतर पॅलेट नॅपच्या मदतीने आपल्याला ते पसरून घ्यायचं. आणि स्क्रॅपनं पूर्ण कडेनं स्क्रॅप करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ब्लॅक फॉरेस्टमध्ये आपण स्ट्रॉबेरी क्रशचा वापर करणार आहे.
तुम्ही स्ट्रॉबेरी आपल्याकडे असतील तर स्ट्रॉबेरीही कट करून घालू शकता किंवा चेरीही घालू शकता. मी इथं स्ट्रॉबेरी क्रशचा वापर केलेला आहे. मस्तपैकी आता स्ट्रॉबेरी क्रश लावून झालं आहे. त्यानंतर स्पॉन्ज जी वरची लेअर असते ती आपण उलटी करून इथं लावणार आहे. म्हणजे वरचा भाग खाली केलेला आहे आणि जे दोन्ही भागांच्या जी रिकामी जागा उरते तिथं आपण क्रीम घालून घेतलेली आहे. म्हणजे त्यामुळे आपला बेस असा उंच होतो, केक उंच व्हायला मदत होते. त्यानंतर शुगर सिरप लावायचं आहे आणि क्रीम लावून ती पसरून घ्यायची आहे. इथं आपल्याला 2 लेअरनाच क्रश लावायचा आहे, खालच्या आणि मधल्या लेअरला क्रश लावायचा आहे. आता क्रीम पसरून घेतल्यानंतर आपल्याला इथं स्ट्रॉबेरी क्रश घालायचा आहे. आणि व्यवस्थित आपण पसरून घेऊयात. त्यानंतर मधली लेअर आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे आणि शुगर सिरप लावून घेऊया. तिन्ही लेअरना शुगर सिरप लावणं गरजेचं आहे. शुगर सिरप नाही लावलं ते आपला केक हा सुका होतो, सॉफ्ट होत नाही. त्यानंतर आपण क्रम कोट करून घ्यायचं आहे. थोडी क्रीम आपल्या केकला लावून घ्यायची आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने ते क्रम कोट करून घ्यायचं. क्रम कोट करणं गरजेचं आहे, नाहीतर आपण शेवटची फिनिशिंग करताना सगळे क्रम्स आपल्या फिनिशिंगमध्ये येऊ शकतात. त्यामुळे क्रम कोट करून आपल्याला 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आपला केक आता क्रम कोट झालेला आहे. आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया. 10 मिनिटं आता आपण फ्रीजमध्ये ठेवलेला होता. आता आपल्याला फायनिंग फिनिशिंग करायचं आहे. त्यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेतलेली आहे आणि ती सर्व केकला लावत आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे लावायचं. आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे. तुम्ही स्क्रॅपरचा वापर म्हणून ATM कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा खराब झालेले पॅन कार्ड वगैरे असेल तर त्याचा वापर करू शकता. त्याने फिनिशिंग मस्त अशी येते, तुम्ही बघू शकता. आता पॅलेट नाईफच्या मदतीने आपण वरील फिनिशिंग करायचे आहे. जो पण आपल्याला केकला फिनिशिंग येत नाही तो पण आपण स्क्रॅपरच्या साहाय्याने फिनिशिंग द्यायची आहे. बघू शकता कशा प्रकारे करायचं आहे. इथं मी पातळाचा स्क्रॅपर पण घेतलेला आहे, बघू शकता. बघा आपले फिनिशिंग झालेले आहे. आता कडेने जी क्रीम वगैरे असेल ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता इथं डेकोरेशनसाठी मी हे चॉकलेट घेतलेलं आहे. चॉकलेट आपण प्रथम किसून घ्यायचं आहे किसणीने आणि ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे ते सुट्टं होतं, म्हणजे हाताला चिकटत नाही. पूर्ण कडेनं आपण चॉकलेट लावून घेतलेलं आहे आणि जे खाली पडलेलं चॉकलेट असते ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. ब्लॅक फॉरेस्ट केक आला की त्यावर चॉकलेटचं डेकोरेशन आलंच, त्यामुळे मी इथं चॉकलेटचं डेकोरेशन केलेलं आहे. ते बघा मस्त असं आपण चॉकलेटचा किस लावलेला आहे. आता मी इथं नूरचं 7 नोझल घेतलेलं आहे आणि इथं आपण वेणीची डिझाईन करायचं आहे. इथं शूट करायचं थोडं राहून गेलं. ते बघा वेणीची डिझाईन मस्त अशी आपल्याला दिसते ब्लॅक फॉरेस्ट केकवर. हा एक मुलीचा केक होता, मुलीच्या बड्डेची ऑर्डर होती, त्यामुळे मी
आता त्याच नोझलने आपल्याला इथं बॉर्डर करायची आहे. बघा अशी मस्त अशी बॉर्डर केलेली आहे. आता इथं मुलीचा बर्थडे होता म्हणून मी एक हिचं बर्फातील प्रिन्सेस हिचा आम्ही एक फोटो स्टिकर घेतलेला आहे आणि ते इथं केकवर लावलेलं आहे. आणि त्यानंतर सिल्वर स्प्रेनं इथं डस्ट केलेलं आहे, त्यामुळे मस्त आपला शायनी केक दिसतो. त्यानंतर मी हार्ट शेपचे स्प्रिंकल लावलेले आहेत वेणीवरती मध्ये मध्ये, बघू शकता. बघा तुम्ही. त्यानंतर मी तिथं मुलीचं नाव लिहिलेलं होतं आणि मध्ये स्प्रिंकल पण टाकले होते, ते शूट करायचं राहून गेलं आहे. थँक्यू.